नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। दयानंद चोरगे द्वारा तीसरा वर्ष श्रीमद् भागवत कथा का किया गया आयोजन। बता दें, हरिभक्त परायण प्रियंका दयानंद चोरगे और दयानंद मोतीराम चोरगे द्वारा इनके निवास स्थान पर रविवार 7 अप्रैल से 14 अप्रैल तक श्रीमद् भागवत कथा कोकण रत्न हरिभक्त परायण श्री विश्वनाथ जी महाराज वारिंगे द्वारा कथा किया गया, जिसका परिसर के हजारों भक्तों ने लाभ लिया। वहीं आखिरी दिन कालिया का कीर्तन और राधा कृष्ण की झांकी का आयोजन किया गया। वहीं 7 अप्रैल से 14 अप्रैल तक कई गणमान्य व्यक्तियों ने आकर कथा में शामिल होकर आशीर्वाद लिए। वहीं महाप्रसाद भंडारे का भी आयोजन किया गया, जिसका सभी भक्तों ने लाभ लिए। आए हुए सभी गणमान्य व्यक्तियों का प्रियंका दयानंद चोरगे और इनके पुत्र वीरेंद्र चोरगे द्वारा स्वागत सत्कार किया गया। 7 दिवस जे आपण कथा श्रवण केली, माझ्या वाणीतून काही कळत नकळत दोष झाला असेल, उदार अंतकरणाने क्षमा करा। आपल्या सर्वांकडून जर काही अपराध झाला असेल तर त्या अपराधातून परमेश्वराने क्षमा करावी याच्याकरता आपण 3 वेळा माझ्या मागे मंत्र जप करायचा आहे। हात वर करा। हरे नमः, हरे नमः, हरे या ठिकाणी अनेक प्रतिष्ठित महाराज मंडळी जर उपस्थित असतील, त्याच्यापैकी आमचे बाळाराम महाराज न चुकता या कथेमध्ये 7 दिवस राजा परीक्षेची सारखे बसले होते। धर्मशाला त्या ठिकाणी स्थापन केली। जवळजवळ 2 कोटी खर्च तरी स्वतःने खर्च करून आणि गेल्या वर्षी त्याने त्या वास्तूचं उद्घाटन करून महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन लावलं। तसा 3.5 दिवसाचा सप्ताह आळंदीच्या त्या वारीमध्ये कार्तिक महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी त्या ठिकाणी आमच्या मागे सर्वांनी बोला, सर्वांनी आणि भगवान आता गोपाळांनी मामा आलेले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही या व्यासपीठाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आणि भगवान आता गाडी चालायला निघाले। 2 मिनिटांमध्ये आपल्याला प्रात्यक्षिक दाखवतो कसे निघाले। सर्वांना विनंती, उभं नका 2 मिनिटं फक्त।
गेली 3 वर्ष सातत्याने युवा नेते भिरेंद्र चोरगे, प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सोहळ्यानिमित्त आलेले आहेत. बाळामामांचं या ठिकाणी येथून मान सन्मान हा वारकरी संप्रदायाचा उपहार देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. पण त्यांना उपहार देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. सुजित भोईर ॲडव्होकेट. हा बघा, महाप्रसाद या ठिकाणी कायाचा महाप्रसाद याच ठिकाणी आपण घेण्याचा महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाहीये. सत्यवार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.